जय हिंद चळवळीच्या वतीने एमपीएससीच्या प्रस्तावित ऑनलाईन सीबीटी परीक्षा पद्धतीला विरोध करत ऑफलाईन ओएमआर परीक्षा कायम ठेवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रस्तावित संगणक आधारित परीक्षा पद्धतीला विरोध करत जय हिंद लोक चळवळ पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। संघटनेचे अध्यक्ष सुमित भोसले यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक ऑफलाईन परीक्षा पद्धत कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात ऑनलाईन परीक्षांमधील नॉर्मलायझेशन प्रक्रिया, तांत्रिक त्रुटी, पेपर फुटी आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले। तसेच भिवंडी येथील टीईटी पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। आमची एवढीच मागणी आहे की एमपीएससी ची एक्झाम आता तुम्ही जी ऑनलाईन पद्धत डिक्लेअर केली आहे ती ऑनलाईन पद्धत न घेता जी पारंपरिक पद्धत आहे ओएमआर पद्धत तीच घेतली पाहिजे। आणि जे टीईटीची एक्झाम आहे ती सुद्धा ते म्हणतात की आयबीपीएसच्या पद्धतीने घेणार। जे आयबीपीएस केलं तरी शेवटी आज संस्था बदनामच आहे। जे मध्य प्रदेशमध्ये झालंय ते महाराष्ट्रात आम्हाला करायचं नाही। ज्या पद्धतीने व्यापम घोटाळा झाला अनेक राज्यात त्याची जी संस्था ही सीबीटी पद्धत आहे आयबीपीएस पद्धत आहे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि पेपर फोडलेला आहे। तर आम्हाला ती पद्धत नकोय। ओएमआर पद्धत अगदी योग्य आहे। युपीएससी ची एक्झाम सुद्धा ओएमआर पद्धतीनेच घेतल्या जातात। बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, अनेक राज्यामध्ये ओएमआर पद्धत लागू आहे। तिथे कुठेही ऑनलाईन पद्धत नाहीये। हे कारण सांगतात की फास्ट पद्धत लवकर निकाल लागतो। एमपीएससी ने ओएमआर पद्धतीच्या अवलंब करून 22 दिवसात निकाल लावलाय। तो आजपर्यंत भारतात कोणी एवढा फास्ट निकाल लावलेला नाहीये। तर तीच पद्धत घेतली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी। यावेळी दादासाहेब सोपनर, जिशान मुजावर, आदित्य पाटील आणि अमोल कोटगोंडे उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड न करता एमपीएससीने ऑफलाईन परीक्षा पद्धत कायम ठेवावी अशी मागणी संघटनेने केली।